जयपूरमधला माझ्यावरचा हल्ला हा आरएसएसच्या व्यक्तीकडनं झालेला असा आरोप कोकरज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केलेला आहे। हल्लेखोराकडे चांगली नोकरी असती तर हल्ला केला नसता असंही दिपके म्हणाले। राजस्थानच्या जयपूरमध्ये आरएसएसच्या व्यक्तीनंच आपल्यावर हल्ला केला असा आरोप अभिजित दिपकेंनी केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपकेंनी राजस्थानच्या जयपूरमध्ये मोर्चा काढला होता। यावेळी राकेश गुर्जर नावाच्या व्यक्तीनं दिपकेंवर हल्ला केला। राकेश गुर्जर हा व्यक्ती आरएसएसचा असल्याचा आरोप दिपकेंनी केलाय। आता कालच माझ्यावर आरएसएसच्या लोकांनी हल्ला केला। उनकी सोशल मीडिया प्रोफाइल खोलकर देखिए, उन्होंने लिखा है वो जो उनका आरएसएस का यूनिफॉर्म होता है और जो लाठी होती है उसके साथ फोटो डाली हुई है। बिलकुल त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही। अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत हीच आमची अपेक्षा आहे। का झालं काय नाही झालं याच्या खोलात मी जाणार नाही, परंतु आत्मपरीक्षण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। काही मर्यादा सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे आणि लोकशाहीमध्ये या मर्यादा पाळल्या पाहिजे। पिछले 40 साल में इस देश में इतनी बेरोजगारी होगी कि अब क्या हो रहा है, युवाओं को 1000-2000 रुपए देकर ऐसी चीजें करवाई जा रही है क्योंकि उनके पास कमाई का और कोई साधन नहीं रहा है। तो ये बढ़ती बेरोजगारी का कारण है। अगर किसी के पास अच्छी जॉब होती, जिस इंसान ने मेरे ऊपर हमला किया, अगर उसके पास अच्छी जॉब होती, क्या वो ऐसी हरकत करता? नहीं करता। कुठल्याही आंदोलनामध्ये अशा पद्धतीची मारहाण करणं चुकीचे आहे। अभिजित दिपके यांना झालेली मारहाणीचं कधीही समर्थन होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। त्यांच्या आंदोलनाला विरोध असेल तर आंदोलनाच्या मार्गाने किंवा लोकशाही पद्धतीने त्याला प्रतिकार करता